28 रिक्वायर 22 वरती 2 गडी बाद आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ऐश्वर्य अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती उभा असेल. आनंद पाडळे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला संधी प्राप्त झाली परंतु चेंडू खूप दूर पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकापासून. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. बरंचसं क्रिकेट खेळलंय. 1 रन शॉट. मला वाटतं शॉर्ट रन देण्याचा विक्रम अजय आवळे सरांच्या नावावरती. परंतु अचूक निरीक्षण क्षमता अगदी आपण पाहतोय जे आहे ते आहे. जास्तीत जास्त शॉर्ट रन आतापर्यंत नक्कीच त्यांनी मात्र ज्या दिल्यात. अगदी आपण पाहतोय डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकारासाठी 4 रन. समीकरण या सामन्याचं पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. आता 4 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. यावेळेला या फटक्यात ताकद पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय एक शानदार षटकार ऐश्वर्य यांच्या बॅटमधून. थँक्यू 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 थँक्यू. 3 चेंडू 16 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. आणखीन एक मोठा फटका आला तर फार मोठी रोमहर्षकता या मॅच मध्ये तयार होईल. 3 चेंडू 16 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू एक टप्पा खातोय. जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. दोन चेंडू 12 अगदी आपण पाहतोय मॅच रंगली आहे. सामना रंगताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 12 धावांची गरज. ऐश्वर्य अगदी आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक षटकार त्या पाठोपाठ चौकार ठोकलाय आणि आता 2 बॉल 12 या मॅचचं समीकरण. 6 चेंडू 28 असं समीकरण असताना चांगली फलंदाजी साकारताना ऐश्वर्य. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त तडाखा. लांब लांब लांबच लांब षटकार अगदी आपण पाहतोय 44 वरती धावफलक. थँक्यू थँक्यू थँक्यू. एकदा ऐश्वर्याची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. 1 चेंडू 6 वरती सामना त्यानं आणलाय. 14 चेंडू 30 वरती नाबाद खेळतो आहे. 1 बॉल 6 वरती सामना आणलाय. स्वतःच्या मनाला त्यानं प्रश्न विचारला. मी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. मी बरंचसं क्रिकेट खेळलंय त्यामुळे मी शेवटपर्यंत ही मॅच नेऊ शकतो. सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि जबरदस्त फलंदाजी साकारताना शेवटचा 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय अनुभवी आनंद पाडळे सज्ज आहे. लाईट बॉल टू गो. ऐश्वर्य तयार आहे. 1 चेंडू 6 जबरदस्त रंगली ही मॅच अगदी आपण पाहतोय. यावेळेला हा फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त फलंदाजी साकारली. एक नाव आहे ऐश्वर्य. अगदी आपण पाहतोय जबरदस्त खेळ करत ही मॅच जिंकली आहे श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा टीमनं. जबरदस्त फलंदाजी ऐश्वर्य करताना पाहायला मिळतो आहे. 6 चेंडू 28 समीकरण पूर्ण केलंय ऐश्वर्यानं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ऐश्वर्यांचं.
15 चेंडू 36 धावांची खेळी ऐश्वर्य खोपकर अगदी आपण पाहतोय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील ऐश्वर्य ठरताना पाहायला मिळेल. चला नेक्स्ट बोट टीम. आता मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होणं गरजेचं आहे. भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान आणि काशिक ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. ऐश्वर्य आपल्याला विनंती आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय आणि जे कोणी जेवणाचं शिल्लक राहिलं असेल आपल्याला विनंती आहे आपण जेवण करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सूचना, जेवणाचं कोणी शिल्लक असेल जेवण करून घ्यायचंय आणि अगदी आपण पाहतोय पुढची मॅच चालू होईल. जशी पुढची मॅच चालू होईल या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जातील मावळ तालुक्याचा बुलंदाबाज मावळ भूषण सुमित सोनवणे सर. या सर स्वागत असेल. एक जबरदस्त मॅच जी आम्ही होताना पाहायला मिळाली.